नमस्कार विद्यार्थी मित्रो, आजच्या या भागामध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 घटक क्रमांक 1 2 चलातील रेषीय समीकरणे या घटकातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील पहिल्या 2 उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे. आता उदाहरण क्रमांक 3 खालील एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा या प्रकारचा प्रश्न आहे. मित्रो, या प्रकारचा प्रश्न परीक्षेत हमखास 3 किंवा 4 गुणांसाठी विचारला जातो. या ठिकाणी दिलेली 2 एक सामायिक समीकरणे असतात. या समीकरणावरून आपल्याला 4 बिंदूचे निर्देशक काढावे लागतात. त्यानंतर दुसऱ्या समीकरणाचे सुद्धा 4 निर्देशक घ्यावे लागतात आणि ते निर्देशक आलेख पेपरवर स्थापन करावे लागतात. आता हे निर्देशक काढण्यासाठी दिलेली एक सामायिक समीकरणे आहेत ती y बरोबर करून घ्या, म्हणजे निर्देशक काढणं सोपं होईल. आता निर्देशक 4 का काढायचे, तर समजा 4 पैकी एखादा निर्देशक चुकला तर त्या 3 निर्देशकातून आपल्याला सरळ रेषा काढता येते किंवा त्या रेषेचा आलेख आपण काढू शकतो. म्हणून 4 निर्देशक घ्यायचे आहेत. आता सर्वप्रथम समीकरण दिलेलं आहे 2x अधिक 3y बरोबर 12. हे समीकरण y बरोबर पहिल्यांदा करून घेऊया आणि मग त्याच्या 4 निर्देशक काढूया. xच्या किमती घेऊया, योग्य किमती घेऊया आणि त्यावरून yच्या किमती काढूया. योग्य म्हणजे त्याला पूर्ण, शक्यतो पूर्ण भाग जाईल अशा पद्धतीचे आपण xच्या किमती घेणार आणि नंतर yच्या किमती काढणार आहोत. पहिल्यांदा दिलेलं समीकरण तुम्हाला y बरोबर आपण पहिल्यांदा करून घेऊया. 2x अधिक 3y बरोबर 12 हे समीकरण आहे. आता हे y बरोबर करताना पहिल्यांदा 2x आहे ते दुसऱ्या बाजूला घ्यावं लागेल. म्हणून 3y बरोबर काय आलं, 12 वजा 2x आलं. आणि नंतर y बरोबर किंमत काढणार आहोत. y बरोबर 12 वजा 2x छेद किती आलेलं आहे, हे 3 गुणाकारात आहे ते कुठे गेलं, भागाकारात गेलेलं आहे. म्हणजे ही किंमत y ची काय आली, y बरोबर 12 वजा 2x छेद 3 ही किंमत आलेली आहे. आता यावरून 4 किमती आपण xच्या घेणार आणि त्यावरून yच्या किमती मिळवणार आहोत. आता पहिली किंमत आहे, पहा या ठिकाणी पहिली किंमत घेऊया. आता x बरोबर जर 0 घेतलं तर हे टर्म 0 होणार आहे. 2 गुणिले 0 म्हणजे 3 ने 12ला भाग जातो. x बरोबर 0 घेऊन, x बरोबर 0 घेऊन म्हणजेच y बरोबर काय येणार आहे, 12 वजा 2 गुणिले 0 छेद 3 आलेला आहे. म्हणजेच y ची किंमत काय आली पहा, 12 छेद 3, कारण 2 गुणिले 0 0च आहे. म्हणजे 3 चोक 12 म्हणजे y ची पहिली किंमत किती आली, 3 चोक 12 आहे. 3 चोक 12 म्हणजे x ची किंमत आपण किती घेतली होती, तर x ची किंमत जर 0 घेतली तर y ची किंमत किती आलेली आहे, 4. म्हणजे 0 4 हा पहिला निर्देशक आपल्याला मिळालेला आहे. आता दुसरा निर्देशक आपण काढणार आहोत. दुसरी किंमत घ्या. समजा x बरोबर मी 6 जर घेतले, x बरोबर 6 घेतले, x बरोबर 6 घेऊ. मग त्या सूत्रात किमती ठेवा. सूत्र काय मिळाले, y बरोबर, समीकरण असं y बरोबर केले, y बरोबर 12 वजा 2x छेद 3 आहे. मग 12 वजा x ची किंमत किती आहे, x ची किंमत 6 घेऊया, 0 नव्हे, 2 गुणिले 6 छेद 3 बरोबर 12 वजा 6 दुने 12 छेद 3 बरोबर 0 छेद 3. म्हणजेच y ची किंमत इथे किती आलेली आहे, 0 आलेली. म्हणजेच इथे 6 किंमत घेतली तर इथे किती आली, 0 0 6 0 असा हा दुसरा निर्देशक आलेला आहे. आता आपण तिसरी किंमत घेऊया. x बरोबर
समजा 3 घेतलं तर 3 दुनी किती येणार आहे 6, म्हणजे पूर्ण भाग जायला बघा. x बरोबर 3 घेऊन म्हणजे काय होईल इथं y बरोबर 12 वजा 2 कंसात 3. आता डायरेक्ट किंमत ठेवतो इथं छेद 3. 12 3 दुनी 6 छेद 3 म्हणजेच 12तून 6 गेले 6 छेद 3 बरोबर किती आले 2 त्रिक 3 दुनी 6 म्हणजे 2 किंमत आली. इथं जर 3 घेतली तर इथं किंमत किती आलेली आहे 2. 3 2 किंमत आलेली आहे. आता वजा 3 घेऊया म्हणजे वजा वजा काय होईल अधिक होईल आणि 12 आणि 6 काय येईल 18 येणार आहे. 4 x बरोबर वजा 3 घेऊन वजा 3 किंमत जर घेतली तर y बरोबर काय आलं 12 वजा 2 कंसात x जागेवर काय घेणार आहे वजा 3 छेद 3 म्हणजे 12 वजा वजा अधिक 3 दुनी 6 छेद 3 म्हणजेच 18 छेद 3 3 सक 18 किंमत आलेली. म्हणजे वजा 3 किंमत घेतल्यानंतर या ठिकाणी काय आलं 6 किंमत आली. म्हणजे वजा 3 आणि 6 या किमती आलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण ह्या 4 निर्देशकाच्या जोड्या मिळवायच्या आहेत. आणि मग हे 4 निर्देशक जोड्या मिळवल्यानंतर आलेख कागदावर हे 4 बिंदू स्थापन करून त्या आलेखाची आलेख काढायचा समीकरणाचा आलेख काढायचा आहे. आता समीकरण 1 वरून आपण हे 4 निर्देशक मिळवले याच्यासाठी आपल्याला काय असते 1 मार्क असतो. किती असतो 1. आता दुसरं समीकरण ह्या दुसऱ्या समीकरणावरून आपण काय करणार आहोत 4 निर्देशक बिंदूंच्या जोड्या मिळवणार आहोत. दुसरं समीकरण आहे त्याच्यावरून 4 निर्देशक बिंदू मिळवूया. काय दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 1. आता हे y बरोबर समीकरण करण्यासाठी y आहे ते उजव्या बाजूला घ्या आणि 1 काय करा डाव्या बाजूला आणा. 1 डाव्या बाजूला आणलं वजा झालं आणि y काय झालं अधिक. म्हणजेच हे समीकरण काय आलं y बरोबर x वजा 1. या ठिकाणी मित्र लक्षात घ्या एक समीकरण फार सोपं असतं. 1 मध्ये थोडीशी कॅल्क्युलेशन आपल्याला करण्यासाठी थोडीशी किचकट प्रोसिजर असते पण एक समीकरण सोपं असतं. आता ह्या दिलेल्या समीकरणावरून पहा हे समीकरण y बरोबर x वजा 1 झालं. मग आता xच्या किमती घ्या. समजा xची किंमत आपण 5 घेतली तर इथे काय होणार आहे x बरोबर 5 घेऊ. 5 घेतल्यावर काय आलं y बरोबर x 5 वजा 1 बरोबर किती आलं 4 आलं. म्हणजे पहिला बिंदू काय आला 5 4 आलेला. xची किंमत समजा 2 घेतली x बरोबर 2 घेऊ. x बरोबर 2 घेतल्यावर काय झालं y बरोबर 2 वजा 1 म्हणजेच किती आलं y ची किंमत 1 आली. म्हणजे x च्या जागेवर 2 घेतलं तर y ची किंमत 1 आहे. म्हणजे 2 1 हा आपल्याला निर्देशक मिळालेला आहे. 3 नंबर आपण x ची किंमत समजा 3 घेतली 3 घेऊ म्हणजे y बरोबर काय आलं 3 वजा x ची किंमत 3 म्हणजे 3 वजा 1 म्हणजे y बरोबर किती आलं y बरोबर 2 म्हणजे 3 2 हा निर्देशक आलेला आहे. समजा x ची किंमत आपण काय घेतली x बरोबर 4 घेऊ. कोणत्याही किमती तुम्ही घेऊ शकता 4 म्हणजे जिथं काय येणार y बरोबर 4 वजा 1 म्हणजेच y ची किंमत किती आली 3 आली. 4 3. आता हे 4 निर्देशक बिंदू आलेले आहेत. हे सुद्धा आलेख पत्रावर आपण स्थापन करायचे आणि त्याचं समीकरण काढायचं आणि 2 समीकरणांचे जे आलेख काढलेले आहेत ते ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात तो निर्देशक म्हणजे दिलेल्या एक सामायिक समीकरणाची ती काय असते उकल असते. तर आता हे 4 बिंदू आहेत. हे 4 निर्देशक पहिल्या समीकरणाचे आणि दुसऱ्या समीकरणाचे हे आलेख कागदावर आपण स्थापन करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या समीकरणाचे 4 निर्देशक आपण या ठिकाणी आलेख कागदावर आपल्याला स्थापन करण्यासाठी ते घेतलेले आहेत. हे 4 बिंदू स्थापन करणार आहोत. पहिलं समीकरण आहे 2x अधिक 3y बरोबर 12.
याचे 4 निर्देशक आहेत 0 4 6 0 3 2 आणि वजा 3 6. हे बिंदू या आलेख पत्रावर स्थापन करूया. 0 4 म्हणजे एक्स अक्षावर 0 आणि वाय अक्षावर 4 म्हणजे तो बिंदू या ठिकाणी येणार आहे. 0 आणि 4 हा बिंदू इथं असेल. त्यानंतर 6 0 म्हणजे एक्स अक्षावर 6 आणि वाय अक्षावर 4 या ठिकाणी 6 0 हा बिंदू आहे. त्यानंतर 3 2 हा एक्स अक्षावर पहिल्या चरणात बिंदू असणार आहे. एक्स अक्षावर 3 आणि वाय अक्षावर 2 निर्देशक आहे. 3 2 आणि पुढचा बिंदू आहे वजा 3 6. एक्स अक्षावर वजा 3 आणि वाय अक्षावर 6 वजा 3 6 या ठिकाणी बिंदू येतो. वजा 3 6. आता या 4 बिंदूतून जाणारे आपण रेषा काढणार आहोत. म्हणजेच त्या दिलेल्या समीकरणाचा आलेख असणार आहे. चार बिंदूतून जाणारी ही रेषा काढलेले ती दिलेल्या समीकरणाची काय आहे आलेख आहे. ते समीकरण काय आहे ते लिहा. 2x अधिक 3y बरोबर 12 आहे. आता पहिल्या समीकरणाचे 4 निर्देशक बिंदू स्थापन केलेले आहेत. यानंतर दुसऱ्या समीकरणाचे 4 निर्देशक बिंदू स्थापन करणार. दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 1. आता पहिला बिंदू आहे 5 4. 5 4 म्हणजे पहिल्या चरणात येईल. 5 x अक्षावर आणि 4 y अक्षावर. 5 4. त्यानंतर 2 1 दुसरा बिंदू आहे 2 x अक्षावर 2 आणि y अक्षावर 1. 2 1. त्यानंतर 3 2 हा अगोदर दाखवलेलाच आहे आणि नंतर 4 3 4 आहे आणि हा 3 4 3 असे हे बिंदू आपण स्थापन केलेले आहेत. आणि या 4 बिंदूतून जाणारे रेषा काढतोय. म्हणजेच त्या दिलेल्या समीकरणाचा काय आहे आलेख आहे. आता हे कोणत्या समीकरणाचा आलेख आहे ते त्या ठिकाणी लिहा. तर हे x वजा y बरोबर 1 या समीकरणाचा आलेख आहे. म्हणून याचं उत्तर दिलेल्या समीकरणाची उकल. तर कुठं छेदलेल्या आहेत 2 हे रेषा तर 3 2 या बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत. म्हणून उत्तर दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल. एक सामायिक समीकरणाची उकल 3 2 आहे. 3 2 आहे. अशा पद्धतीनं हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. उदाहरण क्रमांक 2 x वजा 3y बरोबर 1 हे एक सामायिक समीकरण आहे. आणि दुसरं सामायिक समीकरण आहे 3x वजा 2y अधिक 4 बरोबर 0. आता एका समीकरणाचे 4 4 निर्देशक बिंदू काढूया. समीकरण 1 पहिल्यांदा काय करणार आहोत आपण y बरोबर करूया. x वजा 3y बरोबर 1. आता हे y बरोबर करताना काय होईल बघा. वजा 3y आहे ते उजव्या बाजूला गेल्या अधिक होईल आणि 1 आहे ते इकडं डाव्या बाजूला वजा होणार. म्हणजे x वजा 1 बरोबर 3y. तर 3 गुणाकारात आहे ते कुठे येईल भागाकारात येईल. म्हणजेच y बरोबर x वजा 1 छेद 3 ही y ची किंमत आलेली आहे. y बरोबर x वजा 1 छेद 3 ही किंमत आहे. आता या y च्या किमतीचे वरून काय करणार आहोत आपण x च्या किमती घेणार आणि y च्या किमती काढणार आहोत. आता x बरोबर समजा जर आपण 4 घेतला तर शक्यतो 3 न भाग जाणाऱ्या किमती आपण घेणार आहोत. x बरोबर 4 घेतलं. x बरोबर 4 घेऊ. x बरोबर 4 घेऊ. x बरोबर 4 घेऊ. 4 घेतल्यानंतर काय होईल पहा. y बरोबर आता डायरेक्ट x च्या जागी किंमत ठेवतो 4 वजा 1 छेद 3
म्हणजे 4तून 1 गेला, 3 उरले, 3/3 म्हणजे उत्तर किती आलं? या ठिकाणी 1 आलं. या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे? 1 आलेलं आहे. म्हणजे 4/1 4/1 ही किंमत आली. आता दुसरी किंमत एक्सच्या जाग्यावर समजा जर आपण -2 घेतलं, पहा एक्सच्या जाग्यावर -2 घेतलं, एक्सच्या जाग्यावर -2 घेऊ. आता -2 घेतलं, -2 आणि -1 काय होणार आहे? -3. y बरोबर -2 -1/3 म्हणजेच -3 होईल छेद 3 बरोबर 3 × 3 म्हणजे y ची किंमत किती आली? -1 आलेली. y ची किंमत किती आलेली आहे? -1 आलेली आहे. म्हणून या ठिकाणी निर्देशक -2 -1 येणार आहेत. आता पुढं किंमत घेऊया आपण. समजा जर 1 किंमत घेतली तर एकातनं 1 गेला 0 येईल म्हणजे उत्तर 0 येणार आहे. 3 नंबर x बरोबर 0 घेऊ. x बरोबर 0 घेतलं तर y बरोबर काय आलं? 1 घेतलेली किंमत नंबर x बरोबर 1. तर x बरोबर 1 किंमत घेतली तर काय होईल? 1 - 1/3 बरोबर 0/3 म्हणजेच y बरोबर किती आलं? 0 आलेलं आहे. y बरोबर 0 म्हणजे 1 0 आहे. त्यानंतर x बरोबर -5 घेऊ. x बरोबर काय करू? -5 घेऊ. आता -5 घेतल्यावर काय होईल? -5 आणि -1 -6 येणार आहे. x बरोबर -5 घेऊन x बरोबर -5 घेऊन म्हणजेच y बरोबर -5 -1/3 येणार आहे. म्हणजे वजाच येईल. 5 आणि 1 6/3 3 दुनी 6 पण -2 उत्तर येणार म्हणजे y ची किंमत -2 आलेलं आहे. y ची किंमत -2 म्हणजे -5 -2 हे त्याचे काय आलेले आहेत? निर्देशक. अशा पद्धतीने 4 निर्देशक आपल्याला मिळवायचे आहेत आणि दुसऱ्या समीकरणाचे 4 निर्देशक मिळवूया. यानंतर दिलेलं दुसरं समीकरण आहे. ह्या दुसऱ्या समीकरणावरून आपण 4 निर्देशक बिंदू मिळवणार आहोत. पहिल्यांदा दिलेलं दुसरं समीकरण आहे. काय आहे? 3x - 2y अधिक 4 बरोबर 0 आहे. आता दिलेलं समीकरण आपण काय करणार आहोत? सर्वप्रथम y बरोबर करणार आहोत. आता ह्या y ला मायनस साइन आहे ते उजव्या बाजूला घ्या म्हणजे इथे काय होईल? समीकरण 3x अधिक 4 बरोबर 2y हे समीकरण आलं. म्हणून हे 2 आहे, इथे काय येणार आहे? 2 आहे ते आपल्या भागाकारात येणार. y बरोबर 3x अधिक 4/2 बरोबर y आलेला म्हणजे y ची किंमत काय आली? y बरोबर 3x अधिक 4/2 हे समीकरण मिळाले y बरोबर. आता यामध्ये x च्या किमती आपण घेणार आहोत आणि y च्या किमती काढणार आहोत. x ची किंमत आता पहा, या ठिकाणी जर 4 घेतली तर 4 त्रिक 12 आणि 4 16 येते म्हणजे 4 किंमत घेऊया. शक्यतो पूर्ण भाग जाईल त्या किमती घेऊया. म्हणजेच x बरोबर 4 घेऊन आता x ची किंमत 4 घेतली तर या समीकरणात काय होणार आहे? y बरोबर 3 × 4 अधिक 4/2 येणार आहे. म्हणजे 4 त्रिक काय झालं? 4 त्रिक 12 अधिक 4/2 12 आणि 4 किती आलं? 16 16/2 बे चोक 82 16 येणार आहे. काय येणार आहे? 82 16 आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी किंमत आली 8 4 आणि 8. त्यानंतर आपण किंमत घेणार आहोत 2 घेऊया. x बरोबर किती घेऊया? x बरोबर 2 घेऊन x बरोबर 2 किंमत. आता या ठिकाणी जर 2 घेतली तर 3 दुनी 6 6 4 10 येते म्हणजे 2 न भाग जातो. म्हणजेच y बरोबर
3 गुणिले 2 अधिक 4/2 म्हणजेच 3 दुनी 6, 6 अधिक 4/2 म्हणजेच 10/2 म्हणजेच y ची किंमत किती आली? 5 किंमत आलेली. y बरोबर किंमत आलेली आहे 5 म्हणजे 2, 5 हा निर्देशक मिळाला. यानंतर जर इथं 0 घेतला तर हे पद 0 होईल आणि 4/2 येईल. म्हणजे x बरोबर काय घेऊया? 0. x बरोबर 0 घेऊन म्हणजे समीकरण काय आलं? y बरोबर 3 गुणिले 0 अधिक 4/2 म्हणजे इथे हे 0 आलं. 4/2 बेदुनी 4 म्हणजे y ची किंमत आली 2 आलेली आहे. या ठिकाणी 0 आणि 2 हा निर्देशक मिळाला. आता चौथा निर्देशक आपण काय करूया पहा. या ठिकाणी 4 आहे. जर -2 किंमत घेतली तर 3 दुनी 6 होईल. पहा -2 किंमत घेऊ x जागा. x बरोबर -2 घेऊन x बरोबर -2 घेतल्यानंतर काय झालं? आपल्याला y बरोबर 3 कंसात -2 अधिक 4/2 आलेला. मग 3 दुनी 6 म्हणजे -6 अधिक 4/2 म्हणजेच -2/2. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली म्हणजे 6तून 4 गेले 2 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह ऋण 2/2 बरोबर -1 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. -1 हे उत्तर. म्हणजे हे 4 निर्देशक बिंदू मिळाले. हे आपण आलेख कागदावर स्थापन करणार आहोत आणि या दोन समीकरणांचे आलेख ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात तेच म्हणजे दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे. या उदाहरणाचे आता आपण पहिल्या समीकरणाचे 4 निर्देशक बिंदू स्थापन करूया. या तुमच्या माहितीसाठी ते लिहून घेतलेले आहेत. पहिला आहे 4-1, x अक्षावर 4 आणि y अक्षावर 1. 4-1. त्यानंतर -2 -1, -2 x अक्षावर -1 y अक्षावर. -2 -1 निर्देशक बिंदू. त्यानंतर 1-0 x अक्षावर 1 आणि y अक्षावर 0 म्हणजे तो बिंदू या ठिकाणी आला 1-0. त्यानंतर -5 -2 हा बिंदू स्थापन करायचा. -5 x अक्षावर आणि -2 y अक्षावर आहे. म्हणजे -5 आणि -2 हा निर्देशक बिंदू आला. आता दिलेल्या ह्या 4 निर्देशक बिंदूतून आपण एक रेषा काढणार आहोत. ती रेषाच म्हणजे त्या समीकरणाचा काय आहे? आलेख आहे. तर कोणत्या समीकरणाचा आलेख आहे? त्या समीकरणाचं नाव त्या ठिकाणी लिहा. समीकरण आहे x - 3y बरोबर 1. आता दुसऱ्या समीकरणाचे बिंदू स्थापन करणार 4-8 x अक्षावर 4 आणि y अक्षावर 8 या ठिकाणी बिंदू येईल 4-8. दुसरा बिंदू आहे 2-5 x अक्षावर 2 आणि y अक्षावर 5 2-5. त्यानंतर 0-2 x अक्षावर 0 आणि y अक्षावर 2 0-2. आणि शेवटचा बिंदू आहे -2 -1 -2 आणि -1 तो या ठिकाणी बिंदू आहे. आता आपण या बिंदूतून जाणारी रेषा काढणार आहोत म्हणजेच त्या समीकरणाचा आलेख येईल. त्या समीकरणाचा हा आलेख आहे. त्या समीकरणाचं नाव लिहा. समीकरणाचं नाव काय येईल? 3x - 2y अधिक 4 बरोबर 0. आता ह्या दोन रेषा एकमेकींना -2 1 या बिंदूमध्ये छेदतात. म्हणून उत्तर दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल -2 - 1 ही आहे.
ज्या दोन रेषा एकमेकींना ज्या बिंदू छेदतात ती दिलेल्या एक सामायिक समीकरणाची काय असते, उकल असते. अशा पद्धतीनं हा 2 नंबरच्या उदाहरणाचा आपण आलेख काढलेला आहे. उदाहरण क्रमांक 3. या ठिकाणी दिलेली दोन एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्याचे 4 बिंदूंचे निर्देशक मिळवावे लागतील. दिलेल्या समीकरणाचे 4 निर्देशक बिंदू काढूया. दिलेले समीकरण पहिल्यांदा y बरोबर करूया. समीकरण आहे 5x वजा 6y अधिक 30 बरोबर 0. आता वजा 6y आहे ते उजव्या बाजूला घेतल्यानंतर समीकरण कसं झालं, 5x अधिक 30 बरोबर 6y. 6 गुणाकारात आहे ते कुठे येणार आहे, इकडं भागाकारात. 5x अधिक 30 छेद 6 बरोबर y. म्हणजेच हे समीकरण y बरोबर काय झालं, 5x अधिक 30 छेद 6. या पद्धतीने हे समीकरण मिळालेलं आहे. आता या समीकरणात xच्या किमती आपण घेऊया, योग्य किमती घेऊया आणि yच्या किमती काढणार आहोत. सर्वप्रथम x बरोबर वजा 6 किंमत घेतो. x बरोबर वजा 6 किंमत घेतली. आता डायरेक्ट त्या सूत्रात ठेवूया, समीकरणात ठेवूया. वजा 6 घेतलं काय झालं, y बरोबर 5 गुणिले वजा 6 अधिक 30 छेद 6. म्हणजेच y बरोबर काय आलं, 5 30 वजा 30 अधिक 30 छेद 6. म्हणजेच या ठिकाणी ही किंमत आली 0 छेद 6. म्हणजेच किंमत y ची किती आली, 0. म्हणजे पहिला निर्देशक मिळाला वजा 6 0. दुसरी किंमत काय, आता या ठिकाणी x बरोबर 0 घेऊया. 0 किंमत घेतले हे पद 0 झालं. 2 तोंडीसुद्धा कॅल्क्युलेशन आपल्याला करता येतील. x बरोबर 0 घेऊन म्हणजेच y बरोबर काय आलं इथं, 5 गुणिले 0 अधिक 30 छेद 6. म्हणजेच 30 छेद 6 6 पंचे 30. म्हणजे y ची किंमत किती आली, 505 ही किंमत आलेली आहे. पुढं आता या ठिकाणी किंमत अगोदर आपल्याला कच्चं कॅल्क्युलेशन करावे लागतील आणि योग्य किमती काय आहेत हे ह्या समीकरणात लक्षात ठेवावं लागेल. आता मी किंमत घेणार आहे ती पहा, वजा 3.6 किंमत घेणार आहे. x बरोबर वजा 3.6. या अगोदर आपल्याला सराव करावा लागेल, कोणत्या किमती घेणं योग्य होते, सोप्या रूपात होतं हे लक्षात ठेवा. वजा 3.6 घेतल्यानंतर y बरोबर 5 गुणिले वजा 3.6 अधिक 30 छेद 6. आता हा गुणाकार केला ऋण येणार, 5 30 0 आलं, हाचा आला 3, 5 त्रिक 15 3 किती आलं, 18.0. म्हणजे 18 अधिक 30 छेद 6. आता या ठिकाणी चिन्ह काय आहेत, भिन्न आहेत. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, मोठ्या संख्येचे चिन्ह. 30 मधून 18 गेले, उरले किती, 12. 12 छेद 6, 6 दुनी 12. म्हणजे ही y ची किंमत किती आलेली आहे, 2 आली. म्हणजे वजा 3.6 आणि ही 2 किंमत आलेली आहे. तशीच दुसरी ही किंमत घेणार आहोत, वजा 2.4. वजा 2.4 x बरोबर वजा 2.4 घेऊन समीकरण लिहा. y बरोबर 5 कंसात वजा 2.4 अधिक 30 छेद 6. हा जर गुणाकार केला, 4 पंचे 20, 2 हातचा आला, 4 दुने 4 पंचे 20 2 आणि 5 दुनी 10, 10 आणि 2 12, पण ऋण 12 अधिक 30 छेद 6. आता चिन्ह भिन्न आहेत, एक ऋण आणि एक धन. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार. 30 मधून 12 गेले म्हणजे किती उरले, 18 छेद 6 आणि 6 त्रिक 18 किंमत आलेली. म्हणजे y बरोबर किंमत किती आलेली आहे, 3 किंमत आलेली आहे. म्हणून वजा 2.4 आणि ह्या 3 असा हा निर्देशक बिंदू आलेला आहे. असे 4 हे निर्देशक बिंदू मिळालेत.
तसंच आता समीकरण 2 वरून सुद्धा आपण 4 निर्देशक बिंदू मिळवणार आहोत. दुसऱ्या समीकरणाचे आपण 4 निर्देशक मिळवणार आहोत. दुसरं समीकरण पहिल्यांदा y बरोबर करून घ्या. काय समीकरण आहे? 5x अधिक 4y वजा 20 बरोबर 0. आता हे y बरोबर करताना पहिल्यांदा काय होईल? 4y इकडेच राहणार आहे. वजा 20 आहे ते काय होईल? अधिक 20. त्यानंतर 5x आहे, डाव्या बाजूला ते उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होईल? वजा 5x येणार आहे. त्यानंतर 4 हे भागाकारात जाईल. 20x वजा 5x छेद 4 ही काय झाली? y ची किंमत आलेली आहे. ही किंमत y ची आलेली आहे. आता या ठिकाणी x च्या किमती वेगवेगळ्या घेणार आहोत आणि त्यावरून y च्या किमती काढणार आहोत. y ची किंमत काय आलेली आहे पहा? 20 वजा 5x छेद 4. आता x च्या किमती घेऊया आपण. समजा x ची किंमत पहिली 0 घेतली. x बरोबर 0 घेऊन x बरोबर 0 घेऊन जर x जागा 0 किंमत ठेवली, या ठिकाणी ठेवतो बघा y बरोबर 20 वजा 5 गुणिले 0 छेद 4. म्हणजेच y बरोबर काय आलं? 20 5 गुणिले 0 0 छेद 4 म्हणजे y बरोबर 4 पंचे 20 किंमत आलेली. या ठिकाणी ही 5 किंमत आली म्हणजे पहिला निर्देशक 0,5. आता दुसरी किंमत एक घेऊया. समजा x बरोबर 4 घेऊ. आता या किमती घेताना सुद्धा विचारपूर्वक घ्यायचेत. 5 चौक 20 इथं 20 आलं. 20 वजा 20 0 येईल 2. x बरोबर 4 घेऊन तर y बरोबर 20 वजा 5 कंसात 4 छेद 4 म्हणजेच 20 4 पंचे 20 20 वजा 20 छेद 4 म्हणजे 0 छेद 4 बरोबर किंमत किती आली? 0 ही किंमत आलेली आहे. किती किंमत आली? 0 म्हणजे 4 0 ही त्याची किंमत आहे. आता यानंतर पुढील एक किंमत घेतलेली आहे पहा. 8,45 म्हणजे इथे 4 उत्तर येणार आहे म्हणून 0.8 ही किंमत घेतलेली आहे. किती घेतलेली आहे? 0.8. x बरोबर 3 नंबर x बरोबर 0.8 घेऊन म्हणजेच y बरोबर जर किंमत ठेवली तर काय येणार आहे? 20 वजा 5 गुणिले 0.8 छेद 4 म्हणजेच y बरोबर 20. आता 8,45 एका घरानंतर दशांश चिन्ह म्हणजे त्याचे गुणाकार किती आला? 4 छेद 4 म्हणजे जिथे आलं 20तून 4 गेले 16 16 छेद 4 4 चौक 16 म्हणजेच ह्या y ची किंमत किती आली? 4 आली. म्हणजेच हा निर्देशक 0.8 आणि 4 आलेला आहे. 4 नंबर तशीच एक किंमत घेतलेली आहे. x बरोबर 2.4 घेऊन 2.4 घेऊन ही जर किंमत घेतली आपण तर y ची किंमत काय येते बघा? 20 वजा 5 छेद 2.4 छेद 4. आता हा जर गुणाकार केला 2.4 गुणिले 5 तर तो गुणाकार 12 येतो छेद 4. मग 20तून 12 गेले उरले किती? 8 8 छेद 4 म्हणजे किंमत किती आली? 2 आली. म्हणजे y ची किंमत आली 2 म्हणजेच 2.4 आणि 2 हे त्याचे निर्देशक बिंदू आलेले आहेत. हे निर्देशक बिंदू आपण आलेख पत्रावर स्थापन करणार आहोत. हे आता मी आलेख कागदावर लिहून घेतोय कारण या ठिकाणी बसत नाही, कारण आलेख आपला तिकडे असणार आहे. त्यामुळे आलेख पेपरवर हे निर्देशक बिंदू लिहिणार आहे. तुम्ही काही लिहिण्याची गरज नाही, पण तिथल्या तिथं स्थापन करण्यासाठी मी तिथं लिहून घेणार आहे. आणि चला तर मित्रांनो आपण मग या
निर्देशक बिंदूंचा किंवा दिलेल्या दोन समीकरणांचा आलेख काढूया. दिलेले समीकरण आहे त्या समीकरणाचे 4 निर्देशक बिंदू आपण मिळवलेले ते बिंदू स्थापन करणार आहोत. पहिला बिंदू आहे -6 0 म्हणजे x अक्षावर -6 आणि y अक्षावर 0 म्हणजे -6 0 हा बिंदू आहे. दुसरा बिंदू आहे 0 5 x अक्षावर 0 आणि y अक्षावर 5 0 5. नंतर -3.6 आणि 2 -3.6 म्हणजे या ठिकाणी x अक्षावर -3.6 असणार आहे. 3च्या पुढं 6 घरं आणि या ठिकाणी 2 -3.6 आणि 2 हा बिंदू इथे येतोय बा -3.6 आणि 2 आणि पुढील बिंदू आहे -2.4 म्हणजे 2च्या पुढे 4 घरं आणि 3 तो बिंदू या ठिकाणी येतो -2.4 आणि 3. आता या 3 बिंदूतून जाणारी आपण 4 बिंदूतून जाणारी रेषा काढायची म्हणजेच त्याचा तो आलेख आहे. आणि ज्या समीकरणाचा आलेख आहे त्या समीकरणाचा आपण या ठिकाणी नाव लिहिणार आहोत. ते समीकरण आहे 5x - 6y + 30 = 0. यानंतर दुसऱ्या समीकरणाचे बिंदू आहे ते स्थापन करणार आहोत. यामध्ये 0 5 x अक्षावर 0 आणि y अक्षावर 5 म्हणजे इथे बिंदू दाखवलेला आहे. त्यानंतर पुढील बिंदू आहे 4 0 4 0 या ठिकाणी 4 0 कुठं येईल x अक्षावर 4 आणि y अक्षावर 0 4 0. त्यानंतर 0.8 आणि 4 0.8 या ठिकाणी 8 घरं असणार आणि इथं y अक्षावर 4 म्हणजे तो बिंदू या ठिकाणी 0.8 आणि 4 हा बिंदू आहे. आणि पुढील निर्देशक बिंदू आहे 2.4 आणि 2 2च्या पुढे 4 घरं आणि हा 2 म्हणजे इथं बिंदू येणार आहे 2.4 आणि 2. आता हे 4 निर्देशक बिंदू आहेत ते आपण एका रेषेमध्ये जोडणार आहोत. 4 बिंदू एका रेषेत जोडणार आहोत. आणि हा त्या समीकरणाचा काय झालेला आहे तो आलेख झालेला आहे. समीकरणाचं नाव लिहिणार आहोत 5x + 4y - 20 = 0. आता हे दोन बिंदू एकाच बिंदू छेदतात दोन रेषा 0 5 म्हणून दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल 0 5 ही आहे. अशा पद्धतीनं हे उदाहरण आपण सोडवू शकतो. दिलेले 4 बिंदू स्थापन करा आणि दोन रेषा एकमेकींना छेदतात त्या ठिकाणी त्याची ती उकल असते.